नमस्कार. हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्दरवार, विशेषज्ञ पशु विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा, ICR सी कॅरी एला ओल्ड गोवा हेतूंतले अधिकारी. आयज हांव तुमकां आफ्रिकन स्वायन फिवर, तेकाच आमी आफ्रिकन दुकर जोर अशें म्हणपाक शकता आनी शॉर्ट फॉर्मान ASF अशें म्हणुया. ह्या दुयेंसा वयर सगळी माहिती हांव सांगता. हे जे दुयेंस आसा हे खूब संसर्गजन्य आणि चड करून घातक व्हायरसाचो रोग असून तो घरगुती आणि रानटी दुकराक जाता. हे दुयेंस आफ्रिकन स्वायन फिवर व्हायरस या व्हायरसाक लागून जाता आणि हो आस्पर्डी कुळांतलो व्हडले डबल स्ट्रँडेड आशिल्ले DNS व्हायरस हेका लागून जाता. जागतीक जनावर भलायकी संघटना OIE त्यांच्या सूचना मेरेन ज्या भागान हे आफ्रिकन स्वायन फिवर दुयेंस जाता त्याचे इमिजिएटली रिपोर्टिंग करपाक जाय. आशियांत पहिल्या खेपी म्हटल्यार 3 ऑगस्ट 2018 दिसा चीन या देशाच्या भितर या दुयेंसाची माहिती मेळ्ळी. भारतात पहिले 2019 जे ईशान्येकडचे राज्य आसा अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यान या दुयेंसाची नोंद जालेली आसा. या दुयेंसाक लागून डुकराच्या मांस उत्पादनात विपरीत परिणाम झालेले आसा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार डिस्टर्ब झालेले आसा आणि डुकर पोसपी जे आमचे शेतकार भाव त्यांचे चड नुकसान झालेले आसा. या दुयेंसाचे आउटब्रेक जाली जाल्यार चड प्रमाणात डुकरां मरता, तसेच संसर्ग झालेले डुकरां कलिंग करचे पडता. आयज मेरेन या दुयेंसावर खात्री लायक असे उपचार ना, तसेच वॅक्सीन ना. डुकरां मरणाचे जे प्रमाण आसा 90 ते 100% जावपाक शकता. हे दुयेंस डुकरां मेरेन मर्यादीत आसा, ते मनशाक ना जाल्यार दुसऱ्या प्राण्याक जावचे ना. म्हटल्यार आफ्रिकन स्वायन फिवर हे जुनोटीक दुयेंस ना. हे दुयेंस जे बाहेर भोंवता त्या दुकराक, जे पिगरी फार्मा भितर पोसता त्या दुकराक, त्यात गावठी क्रॉसब्रीड असे फरक जायना. मागीर जे रानदुकर आसा तेका या सगळ्यांक हे दुयेंस जाता. आता आमी या दुयेंसाचे प्रसार कशे जाता ते पळोवया. आफ्रिकन स्वायन फिवर खूब संसर्गजन्य आसा आणि ज्या फार्मान हे दुयेंस जावन आसा त्या फार्मासून दुकर आपल्या फार्मान हाडली जाल्यार अशे दुकरां निरोगी दुकराक दुयेंस ट्रान्समीट करता आणि तुमच्या सगळ्या दुकराक हो जोर जावपाक शकता. तसेच फार्मा भितर जे आजारी दुकरां आसता त्यांचे सगळे स्त्राव, लाळ, अश्रू, नाकातले स्त्राव, शेण, मूत, गर्भाचे स्त्राव लागींच्या निरोगी दुकरान दुयेंस पसरता. हे दुयेंस तोंडांतल्यान वा नाकाच्या मार्गांतल्यान, तसेच दूषित पदार्थ खाल्ल्यान वा अप्रत्यक्षपणान जे फोमायट्सांतल्यान संसर्ग जावन येता. मागीर ऑर्निथोडोरस नावाच्या गोचिडा मार्फतून हे दुयेंस ट्रान्समीट जावपाक शकता. मनशाच्या वावराक लागून हो व्हायरस एका फार्मासून दुसऱ्या फिगरी फार्मान ट्रान्समीट जाता. त्यात आमचे कामगार आसतले, मागीर आमचे जे वेटनरी डॉक्टर ते आसतले, वेटनरी असिस्टंट ते आसतले, मागीर जे दुकराचे खावड हाडपी मनीस तसे, आणि तेसून हे संसर्ग जाता. आणि असल्या मनशाचे जे बूट आसतले, कपडे, उपकरणां, वाहनाक लागून व्हायरस ट्रान्समीट जाता. हे दुयेंस फार्माच्या भितर आशिल्ल्या एका दुकरासून दुसऱ्या दुकराक आणि जे बाहेर भोंवता त्यासून संपर्क आली जाल्यार, तसेच रानटी दुकराच्या संपर्कान आली जाल्यार असे संसर्ग जावपाक शकता. मागीर जे नवे दुकर आसा ते कळपात आली जाल्यार जुने दुकर चड करून झगडी करता आणि चावप घेता. अशी जी गांवां आसा त्यासून मागीर जे संसर्ग जालेल्या दुकराचे उरलेले अन्न यांच्या संपर्कात आली जाल्यार पण संसर्ग जावपाक शकता. उपचारा खातीर ना जाल्यार दुकरांच्या वॅक्सीन दिवपी वेळार डॉक्टरान एकच सुई वापरली जाल्यार दुयेंस दुकरासून निरोगी दुकराक हे दुयेंस जावपाक शकता. आणि या दुयेंसाचे इन्क्युबेशन पिरियड हे 4 ते 19 दीस असता.
म्हटल्यार जेन्ना व्हायरस असे जे निरोगी दुकराच्या संसर्गाक जाऊन दुयेंसाची लक्षणां दाखयता तो काळ, असे काळ म्हटल्यार हे इन्क्युबेशन पिरियड. या दुयेंसाची कालावधी वेगळी वेगळी असता आणि तीव्र दुयेंसात 7 दिसां भितर लक्षणां दिसता आणि जे क्रॉनिक प्रकारात कितलेशेच महिने लक्षणां दिसपाक लागता. आता आमी या आफ्रिकन स्वायन फिवर या दुयेंसाचे लक्षणां पळोवया. जे ॲक्यूट फॉर्म म्हटल्यार तीव्र प्रकारात दुकराक चड जोर येता, ते जोर 104 ते 108 डिग्री फॅरनहाइट इतके जाता. खावप बंद जाता, नाजाल्यार अशी दुकरां कमी प्रमाणात खावड खाता. मागीर जे धवे दुकरां असता त्यांच्यात अशी लक्षणे स्पष्ट दिसता, म्हटल्यार जे त्यांच्या शरीरा वयर निळे जांभळे पॅचेस ब्लूइश पर्पलिश कलरेशन दिसून येता. खास करून कानान, पायान, नाकान असे डिस्कलरेशन चड दिसता. कानान, पोटाच्या भागान तसेच इतर अवयवात रगतस्राव वा रगत येवप दिसूं येता. संसर्ग जालेले दुकर तर कापता, तेका श्वास घेवप त्रास जाता, केन्ना केन्ना खोकली येता, तशेंच तांकां चालोवपाक, उबे रावपाक त्रास जाता. जी छोटी पिल्लां असता तेका चड त्रास जाता. अशा लक्षणां उपरांत दुकरां बेशुद्ध जाता आणि काही दिसां भितर मरता. आणि जी गाभीन दुकरां असता तेसून गर्भपात जाता. मागीर या दुयेंसाचे दुसरे फॉर्म म्हटल्यार सब ॲक्यूट फॉर्म. यासून दुकराचे वजन रोज कमी जाता, ते सुस्त जाता, दुबळेपणा येता, निमोनिया चड प्रमाणात जाता, तेका लागून श्वास घेवपाक त्रास जाता, त्वचे वयर घावे जाता, दुकराचे जे सांदे असता ते सुजून दिसता. मागीर जे तिसरे फॉर्म आसा क्रॉनिक फॉर्म, तेकाच दीर्घकालीन रूप अशें म्हणटा. तर यासून दुकराचे वजन घटता, जे लिम्फ नोड असता ते सुजता, त्वचे वयर घावे जाता, सांदे सुजता आणि लंगडता. तर व्हायरसची चड तीव्रता असली जाल्यार, मागीर जे दुकराचे रोगप्रतिकार शक्ती कमी असली जाल्यार आणि कमी वयाचे दुकरां असली जाल्यार ही लक्षणां बेगीन दिसता. पूण आफ्रिकन स्वायन फिवर हे दुयेंस सामके घातक आसा, मारक आसा आणि ॲक्यूट फॉर्म असली जाल्यार दुकरां 2 ते 10 दिसां भितर मरण पावता. आता हांव या रोगाचे निदान कशें करचे ते आता सांगता. आता तुमच्या लागींचे जे तज्ञ जनावरांचे दोतोर असतले ते अशी लक्षणां पळोवन दुयेंस सांगपाक शकता, कन्फर्म करू शकता. पूण अशीच लक्षणां एक दुसरे दुयेंस म्हटल्यार क्लासिकल स्वायन फिवर या दुयेंसाक लागून जाता आणि तोही सामके मारक दुयेंस आणि तेका लागून खात्री लायक निदान म्हटल्यार पोस्टमार्टम जे आमचे दोतोर करता. पोस्टमार्टम म्हटल्यार जे मेलेले दुकर ते ओपन करून पळयता आणि त्यांचे जे फायंडींग असता या दुयेंसात त्वचे वयर रक्तस्राव, मागीर जे लिम्फ नोड असता, मागीर स्प्लीन यांची जी सायज या दुयेंसान वाडता, मागीर रक्तस्राव जाता, स्प्लीन थोडे नरम जाता, छातीन, पोटान, हृदयाच्या बाजून उदक भरलेले दिसता, दोन्ही फुफ्फुस खराब झालेले असता आणि पल्मनरी एडिमा दिसता. मागीर दीर्घकालीन दुयेंसात सांदे जे असतात ते सुजलेली दिसता. अशा जनावरांचे वेगवेगळ्या अवयवाचे नमुने घेऊन लॅबा भितर धाडपाक जाय आणि असे आफ्रिकन स्वायन फिवराचे आचून निदान करपाक असे टिश्यू सॅम्पल्स लॅबात धाडून पळोवपाक जाय. लॅबान वेगवेगळे टेस्ट करपाक जाता, जसे PCR पॉलिमराइज चेन रिॲक्शन. हे टेस्ट करपाक दोतोराक रक्ताचे तसेच अवयवाचे नमुने जाय. व्हायरस प्रेझेंट आसा काय ना या टेस्टा भितर आमकां कळतले. तसेच इतर जे लॅबोरेटरी टेस्ट आसा, जसे व्हायरस आयसोलेशन टेस्ट, मागीर एंटीजन डिटेक्शन टेस्ट, इम्युनोकेमिस्ट्री, इलायझा, सेरोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी असे वेगवेगळे टेस्ट करपाक आमी ASFचे कन्फर्म करपाक जाय. आता आमी असले दुयेंस आपल्या दुकराच्या फार्मान आयली जाल्यार कितें करचे ते सांगता. आता हांव जितके कितें लक्षणां सांगले तशे तुमच्या दुकराच्या फार्मान नाजाल्यार तुमच्या दुकरान दिसली जाल्यार, जशे की चड ताप, मागीर ब्लूइश पर्पलिश डिस्कलरेशन, चालोवपाक त्रास, तसेच
अकस्मात डुकराचे मरण अशी लक्षणां दिसल्यार ते तुमच्या लागींचे जे वेटनरी हॉस्पिटल आसा तशेंच एनिमल हजबंड्री अँड वेटनरी सर्विसेस हेतूंतल्या अधिकाऱ्याक त्वरित संपर्क करपाक जाय आणि जे मेलेल्या डुकराचे टिश्यू सॅम्पल लॅबासून धाडपाक जाय. या दुयेंसाक हांव परत सांगता, उपचार ना, वॅक्सीन ना, आमकां सगळीं डुकरां मारपाक जाय. मेलेली जनावरां तशेंच त्यांनी वापरलेले खावड मागीर उदक यांची योग्य विल्हेवाट करपाक जाय. एकतर असली जनावरां जी मेली इतर वस्तू ते सगळे जळोवपाक जाय, नाजाल्यार खोल खड्डा करून पुरोवपाक जाय. डुकराचे फार्म 1% फॉर्मल्डेहाइड नाजाल्यार 2% NaOH द्रावणाने स्प्रे करपाक जाय. अशा फार्मा भितरच्या डुकरां कोणाक विकपाचे ना. कोणी नवीन कामगाराक मनशाक फार्मा भितर घेवचे ना. स्ट्रिक्ट बायोसिक्युरिटी जे मेजर्स असतात त्याचे पालन करपाक जाय. कोणतेही नवीन डुकरां विकत घेवचे ना. तसेच संसर्ग झालेले डुकर विकचे ना. केन्नाही जे नवीन डुकरां विकत घेता ते सुमार 4 आठवडे दुसऱ्या डुकरासून सेपरेट करपाक जाय, एका शेडीन दवरपाक जाय आणि त्या उपरांतच जे नॉर्मल असे जाल्यारूच ते मेन जे फॉर्मासून मिक्स करपाक जाय. मागीर जे पिगरी फॉर्माक आमी खावड म्हणून जे हॉटेल वेस्ट, किचन वेस्ट असे फीड म्हणून डुकराक दितात ते सदां गरम करून देवपाक जाय. नवीन वाहनाक मनशाक शेडा भितर घेवची ना. कसलेही नवीन दुयेंसाची लक्षणां दिसली जाल्यार लागींच्या तज्ञ दोतोराक कॉन्टॅक्ट करचे आणि तसले डुकर सेपरेट करून ट्रीटमेंट करचे. जाय तितके डुकराक एका शेडीसून दुसऱ्या शेडीक तसेच बाहेर सोडचे बंद केल्यार बरे. जे विजिटर असता ते विजिटराक शेडा भितर येवपाक अवॉइड करचे. रानडुक्कर तसेच फार्माचे डुक्कर एकत्र येवपाक चान्स देवचे ना. असे आफ्रिकन स्वायन फिवर दुयेंस, आता हे आमकां थोडे नवीन दुयेंस आसा तेका इमर्जिंग डिसीज असे म्हणता. आता सध्या या दुयेंसावर वॅक्सीन ना, पूण आमच्या देशान जे IIT गुवाहाटी त्यांचे वॅक्सीन तयार करचे प्रयत्न चालू असा आणि थोड्या दिवसात आम्ही आशा करूया की आफ्रिकन स्वायन फिवर या दुयेंसावेल वॅक्सीन मार्केटान येवपाक जाय. इतके सांगता आणि हांव थांबता. देव बरें करूं.